आमदार श्री सिद्धार्थजी खरात साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. अश्रू बाबांना, लिंबेश्वर बाबांना मी वंदन करतो, नमन करतो. अश्रू बाबांच्या 50व्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं हा 7 दिवसाचा भागवत सप्ताह वेणीवासियांनी आयोजित केला. त्याचा आजचा सांगता समारंभ आणि महाप्रसाद कार्यक्रम वितरण प्रसंगी आपणा सगळ्यांना ज्यांनी त्यांच्या वाणीनं आणि कीर्तनानं मंत्रमुग्ध केले असे आपल्या सगळ्यांचे या वारकरी संप्रदायातील अर्धवयो हरी चैतन्य स्वामी महाराज, या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि वेणीवासियांनी केलेल्या आव्हानाला प्रचंड प्रतिसाद देऊन उपस्थित राहिलेल्या सगळ्या हजारो बंधू आणि भगिनींनो, स्वामीजींचं हे जे कीर्तन प्रवचन ऐकून आपण सगळेजण आज मंत्रमुग्ध झालेलो आहे. वेणीमध्ये संतांचा समागम, सत्संग, त्याचं वातावरण चौकडे चोहीकडे अक्षरशः फुलून आलेलं दिसत आहे. माझा प्रवेश झाला तेव्हापासून ते कीर्तनात येईपर्यंत सगळीकडे आज सत्संगाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. हरी चैतन्य महाराज यांचा आणि माझा परिचय आजचा नाही. महाराजांनी सांगितल्याप्रमाणेच आमची ओळख ही इथली नाही, ती मुंबईची आहे. नवी मुंबईला महाराज जेव्हा कीर्तन कार्यक्रमाला यायचे तेव्हा मी स्वतः आवर्जून त्यांच्या कीर्तनाला जाऊन बसलेलो आहे. महाराजांना आठवण आहे आणि माझ्या विनंतीला मान देऊन ते माझ्या घरी सुद्धा आलेले आहेत. भोजन सुद्धा माझ्याकडून सेवन झालेलं आहे. मला या सगळ्याची खूप अभिमान वाटतो. महाराजांचं पळसखेडचं सुरू झालेलं जे कार्य होतं त्यावेळी मी तीर्थक्षेत्र विकास योजनेमध्ये काम करत असताना त्या तीर्थक्षेत्राला त्यावेळेसचा महाराज क वर्ग दर्जा सुद्धा माझ्या हातूनच प्राप्त झालेला आहे. याचा आज मला खूप आनंद वाटतोय. ही तीर्थक्षेत्र योजना निर्माण करण्याची जबाबदारी अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग ही त्यावेळेस माझ्या हस्ते झाली. त्याचा इतका उदंड प्रतिसाद ग्रामीण भागामध्ये आज मला जो बघायला मिळतो, आज ते केलेल्या कार्याची मला खरंच मला स्वतःला उपलब्धी वाटते. महाराज हरिचैतन्य स्वामी महाराजांचं कीर्तन ऐकल्यानंतर तुकाराम महाराजांच्या ओळी आहेत. कस्तुरी मृगाची अंगी कस्तुरीचा वास आहे ज्यासी त्यास नसे ठावा. मृगाची अंगी कस्तुरीचा वास असे ज्यासी त्यास नसे ठावा. महाराजाच्या अंगामध्ये कस्तुरीचा वास आहे. त्यांच्या वाणीमध्ये संतांचा सुगंध, वाणीचा सुगंध दरवळलेला आहे. आणि महाराज तुमचं झाले अवघेची अंग दर्पण ज्यासी त्यासी दावे रंग. तुमचं जे अंग आहे ते दर्पण झालेलं आहे. तुम्ही ज्याच्या समवेत तुमचा जिथे जिथे परिस्पर्श होईल त्याला स्वतःला जो जसा आहे तो तसा दिसेल, इतकी ख्याती आणि महती आपण या ठिकाणी निर्माण केलेली आहे. पळसखेडचं हे जे लोण आहे आता पळसखेड आणि बुलढाण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पोहोचलेलं आहे. आम्हाला त्याचा अभिमान आहे. महाराज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र हा वारकऱ्यांचा मुख्य प्रवाह आहे. मराठी भाषा आणि वारकरी संप्रदाय यांनी जे काही योगदान महाराष्ट्राला केलेलं आहे तेवढं कोणतंच केलेलं नाही. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम या सगळ्यांनी जी अखंड परंपरा आहे महाराष्ट्राची ती पुढे चालवली आहे. विठ्ठलामचे जीवन, आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. हा विठ्ठल आहे. या विठ्ठलाचा ध्यान विसावा, विठ्ठलाचं आगम निगमाचं स्थान शोधण्यासाठी अख्खा महाराष्ट्र, बुलढाणा जिल्हा आणि आपण सगळे आतुर झालेलो असतो. आणि ही जी अखंड परंपरा आहे या संतांनी सुरू केलेली आहे. महाराष्ट्र म्हणूनच बिहार नाही, उत्तराखंड नाही, महाराष्ट्र आहे. कारण या महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे. महाराष्ट्र वारकऱ्यांचा आहे.
महाराष्ट्राची संस्कृती इतकी थोर आहे आणि ती संस्कृतीचे वारस आपण आहोत याचा मला अभिमान वाटतो. बोलण्यासारखं खरं म्हणजे या विषयावरती मला खूप बोलण्यासारखं आहे. वेळ खूप झालेला आहे. महाराजांचं प्रवचन आपण ऐकलेलं आहे आणि म्हणून म्हणतो की ज्ञानदेवा रचिला पाया त्यांनी उभारिले देवालया. ज्ञानदेवा रचिला पाया त्यांनी उभारिला देवालया. नामा झाला से किंकर त्यांनी रचिले आवर. एकनाथ जनार्दन एकनाथ दिला खांब भागवत. तुका झाला से कळस भजन करारे सावकाश. याचा अर्थ असा आहे की ह्या सगळ्या संतांनी ही परंपरा इथपर्यंत आलेली आहे. आज जरी आपण संत ज्ञानोबा आणि तुकाराम म्हणत असतो तरी तुकारामाचे गुरु निवृत्तीनाथ आहे. नाथांच्या संप्रदायाचे शेवटचे गुरु आणि वारकऱ्यांचे सुरुवातीचे गुरु निवृत्तीनाथ. ज्ञानदेव महाराजानंतर नामदेवानंतर चोखामेळा संत, गोरोबा संत, न्हावी सोनार असतील, सगळे संत महंत असतील, एकनाथ असतील, संत तुकाराम महाराज असतील, त्याच्यानंतर निळोबार आहे, त्याच्यानंतर संत जनाबाई आहे. ती परंपरा जी आहे ती आपल्या गाडगे बाबापर्यंत आली. परंपरा थांबली नाही, परंतु संत जनाबाईंनी सांगितलेलं आहे की भजन करा सावकाश. संतांची परंपरा ज्ञानिया म्हणजे ज्ञानदेवा रचिला पाया तुका झाला से कळस. याचा अर्थ मध्ये कोणी नाही असं नाही, या सगळ्यांनी चालवली, पण शेवट कोणी केलाय? तुकोराबाईंनी केला. आणि तुकोबा रायानंतर आता भजन करा सावकाश म्हणजे काय? त्या विचाराचं आचाराचं पारायण जे तिथपर्यंत झालेलं आहे त्याला परमोच्च बिंदू मिळालेला आहे. त्याचं पारायण आपल्या सगळ्यांना आता यापुढे करायचं. त्याच पारायणाचा भाग हरिचैतन्य स्वामी महाराज आपल्याला सांगतात आणि म्हणून हा पंथ आपल्याला पुढे न्यायचा आहे. 2च मिनिटं सांगतो. मध्ययुगीन संतांनी महाराष्ट्राची परंपरा सिद्ध करण्यासाठी जे रान तयार केलं त्यातून छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि अखंड हिंदुस्थानामध्ये आपले भगवे झेंडे त्या ठिकाणी फडकलेले. बरोबर आहे की नाही? परंतु जेव्हा आपला देश पारतंत्र्यात गेला त्यानंतर कसा त्याला पुन्हा स्वातंत्र्य करायचा याचा विचार पुन्हा संतांच्या मार्गानेच महाराज करावा लागलेला आहे. आणि म्हणून लोकहितवादी देशमुख असतील, बाबा वलंकर असतील, आत्माराम पांडुरंग असतील, महात्मा फुले असतील, महादेव गोविंद रानडे असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, या सगळ्यांना पुन्हा संतांचा मार्ग घ्यावा लागला. संतांच्या मार्गानेच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. एकीकडं त्या ठिकाणी भजन करा सावकाश म्हटल्यानंतर जसं संतांचं पारायण करायचं तसं आधुनिक संतांच्या मार्गावर आधुनिक जे काही महापुरुषांनी प्रयत्न करून स्वातंत्र्य मिळवलं ते बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केलेलं आहे. संतांचा जो ज्ञानरावांनी जो घेतलेला विचार आहे त्याची शेवटची जी काही शेवट जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. आणि म्हणून हे अतिशय चांगलं व्यासपीठ आहे. म्हणून या ठिकाणी बोलतो की मध्ययुगीन संत आणि या आधुनिक भारताचे महापुरुष यांनी हातात हात घेऊन काम करावं लागणार आहे. महाराष्ट्र असं आपल्याला महाराष्ट्र बांधायचं आहे आणि म्हणून बोलण्यासारखं खूप आहे. एकच सांगतो, जातीवाद आणि अस्पृश्यता निवारण्याचं जे काही बीज स्वरूप क्षमता आहे ती फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे आणि ती आपल्या सगळ्यांनी ओळखली पाहिजे. समतेचं आणि ममतेचं अस्तर, समतेचा आणि ममतेचा अस्तर जर कुणाला असेल वारकरी चळवळीला आहे. आणि म्हणून माझ्यासारखा एक कार्यकर्ता आहे. दरवर्षी महाराज मी पंढरीच्या वारीला जातो. दरवर्षी 2 दिवस, मी काही जास्त दिवस जात नाही कारण अधिकारी होतो. 2 दिवस मी वारीला जातो आणि ही परंपरा मी माझ्या पद्धतीनं चालण्याचा प्रयत्न करतो. बोलण्यासारखं खूप आहे. एवढं सांगेल, अवघी एकाचीच विण तिथे कुणी नाही भिन्न भिन्न. आपण सगळे एक आहोत. हा मतदारसंघ मी राजकीय नाहीये, मी चुकून राजकारणात आलो आहे. महाराज मी मुळात सामाजिक आहे आणि राजकारणातून समाजकारण करावं, समाजकारणासाठीच राजकारण करावं या उद्देशाने आलेलं आहे. अवघं 1 वर्षाचं राजकीय जीवन माझं आहे. मला संपूर्ण आता जो काही कालावधी मिळालेला आहे निश्चितपणाने मी करेल. वेणीवासियांनी माझ्यावर भरपूर असं प्रेम केलेलं आहे, त्यामुळे वेणीला मी कधीच विसरणार नाही. मी
आशीर्बाबाच्या संस्थांना 1 लाख, माझ्या व्यक्तिगत 1,51,000 जाहीर करतो. ती रोख रक्कम मी देतो. त्याचबरोबर मला मागच्या वेळेस जी मागणी करण्यात आली होती, मी या गावाला आताच आशीर्बाबा संस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथपर्यंत जे काम आहे त्याला 10 लाखाचा निधी मंजूर केलेला, ऑलरेडी काम तर मंजूर झालेलं आहे. त्याचबरोबर आशीर्बाबासाठी मला या ठिकाणी मागणी करण्यात आली, वरती मंडप सभागृह करायचं आहे, त्यासाठी मी 20 लाखाचा निधी आज या ठिकाणी मंजूर करतो. त्याचबरोबर संत गजानन महाराजांचं मंदिराचं सुद्धा त्या ठिकाणी मागणी आहे, त्या ठिकाणी सुद्धा 10 लाखाचा निधी माझ्या आमदार निधीमधून मी आज मंजूर करतो. बोलण्यासारखं खूप आहे. वेणीवासियांनी उदंड प्रेम केलं त्याबद्दल मी आभार मानतो. आणि हा संतांचा समागम, सत्संग जो आहे आणि वारकरी संप्रदायाची चळवळ वेणीवासियांनी अशाच प्रकारे पुढे चालवावी अशा प्रकारची आशा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. इतका सगळा कार्यक्रम आपण इतक्या मोठ्या प्रमाणात घडून आणला, तुमचं जाहीर अभिनंदन करतो. मला बोलवलं, आमच्या सारख्यांना बोलवलं, त्याबद्दल आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद साहेब. ऐका, लगेच आरती होणार आहे. आरती होस्तर कोणी उठायचं नाही, फक्त 1 मिनिट 4